नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मोरे आपल्या युवा कोचिंग क्लासेस मधून बोलत आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद येत आहे. मागे आपण जेव्हा व्हिडिओ टाकलेले की 11वीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान कॉमर्सचं जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणते विषय निवडायचे, त्याच्यामध्ये खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्या की सर मॅथ्स आणि एसपी नक्की कोणी घ्यायचा, कोणी मॅथ्स घ्यायचा कोणी एसपी घ्यायचा, याच्याबद्दल खूप संभ्रम असतो. तर लक्षात घ्यायचं की ज्याचं मॅथमॅटिक्स खरंच छान आहे, कॅल्क्युलेशन खूप मस्त आहे, तो मॅथमॅटिक्स आणि घेतला तरी चालेल. किंवा ज्याला बऱ्यापैकी चांगले मार्क आहेत, 70-80 पेक्षा जास्त मार्क आहेत 100 पैकी गणित विषयात, तर त्याने मॅथ्स घेतला तरी चालेल. प्रॉब्लेम काय होतो, आवड आहे म्हणून सगळेच 11वीला मॅथ्स घेतात, पण 11वी-12वीचा जो मॅथ्स आहे तो थोडा डिफिकल्ट आहे. मग 11वीला जो मॅथ्स सगळं इंग्रजीमध्ये असल्यामुळे जर त्याच्यामध्ये चांगले मार्क नाही ना मिळाले तर मग कॉलेज काय करतं, 12वीला तुम्हाला परत एसपी घ्यायला लावतं. मग 11वीला तुम्ही विचार करून निर्णय घ्या की मी पूर्णपणे 11वी-12वी मॅथ्सला व्यवस्थित वेळ देईल, छान अभ्यास करेल, तरच तुम्ही मॅथ्स सुरुवातीला निवडा. आता आपण येऊया एसपी कडे. एसपी या विषय नक्की काय आहे, तर एसपी या विषयाचं पूर्ण नाव आहे सेक्रेटरी प्रॅक्टिस. की नक्की सेक्रेटरी म्हणजे काय, सेक्रेटरी कंपनी कशी हाताळतो, टाइप्स ऑफ कंपनी किती आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे बिझनेसेस आहेत, ह्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये मग कसे येतात, कंपनीचे व्यवहार कसे चालू असतात, ह्या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते एसपी या विषयामध्ये आहे. सो विषय कुठला चांगला आणि कुठला वाईट असं नाहीये, तुम्हाला कुठला सूट करेल, तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे याच्यावरून तुम्ही एसपी आणि मॅथ्स दोघांपैकी एक निवडू शकता. धन्यवाद.